श्री स्वामी समर्थ. इच्छा तिथे मार्ग हे जरी खरे असले तरी आपली स्वतःची इच्छा आणि स्वामींची इच्छा यातले अंतर नीट समजावून घ्यायला हवे. मुळात माणूस स्वतःचा स्वाधीन नाही तर त्याची स्वतंत्र इच्छा असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्याची इच्छा ती दिव्य शक्तीच पूर्ण करीत असते. तेव्हा आपल्या स्वतःची अशी स्वतंत्र इच्छा असते की आपण ज्या इच्छेला स्वतःची इच्छा समजत असतो ती आपली स्वतःची इच्छा नसतेच. आपल्या दैनंदिन जीवनात आपण जेव्हा काही कार्य करत असतो तेव्हा ते कार्य करण्यामागची प्रेरणा आपली स्वतःची आहे हे आपल्याला वाटते. काही वेळा आरंभिलेल्या कार्यात अडथळे निर्माण होतात. त्या अडचणीवर मात करण्याचा प्रयत्न केला जातो पण यश येत नाही आणि आपण निराश होतो. अशा वेळी जर आपल्याकडून काही चुकले की स्वतःची इच्छा म्हणून जी इच्छा आपण पूर्ण करू पाहतो ती ईश्वरी इच्छा आहे आणि मग मनाविरुद्ध घडले तर आपण ती स्वामींची इच्छा म्हणून स्वीकारतो. यालाच शरणागती म्हणतात. या शरणागतीत पराभव नसतो. शरणागत भावाने परब्रह्माची इच्छा स्वीकारली आणि यदाकदाचित ती पूर्ण नाही झाली तरी आपल्यावर त्याचा प्रतिकूल परिणाम होत नाही आणि त्यावर आपण एवढेच म्हणतो की जे काही घडले ते श्री स्वामी समर्थ महाराजांच्या इच्छेप्रमाणे घडले. त्यामुळे स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळून राहावे. श्री स्वामी समर्थ.